श्री स्वामी समर्थ सर्वांना. कशा आहात तुम्ही सर्व? स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल असे मी स्वामीचरणी प्रार्थना करते. तर आजचा व्हिडिओ बनवण्यामागे एक कारण आहे की आणि आज गुरुवार आहे, शुभ गुरुवार तुम्हा सर्वांना. कारण गुरुवारी मोस्टली सर्वजण स्वामींच्या सेवेमध्ये मग्न असतात. रोजच असतात, पण गुरुवार म्हटला की स्वामींचा दिवस आणि स्वामींच्या वेगवेगळ्या सेवा करणं, उपाय करणं हे सर्वांचं चालूच असतं. तर उद्या शुक्रवार आहे. तर शुक्रवारी आपली संकट चतुर्थी येत आहे. तर संकट चतुर्थी दिवशी आईने मुलांसाठी, लेकरांसाठी एक छोटासा उपाय करायचा आहे. तो उपाय खूप प्रभावी आहे आणि मोस्टली तो मुलांसाठी प्रभावी आहे. अन्यथा तो तुम्ही दुसऱ्या कामासाठी पण करू शकता तो उपाय. रेमेडी ही जबरदस्त रेमेडी आहे. तर त्यासाठी तुम्हाला लागणार आहे म्हणजे एक मूठ किंवा 4-5 चमचे मसूर डाळ लागणार आहे आणि तुम्हाला एक गुळाचा खडा लागणार आहे आणि तांब्याचे तामण लागणार आहे तुम्हाला. बस. आणि हळदी कुंकू एवढंच लागणार आहे तुम्हाला, बाकी काही लागणार नाही आहे. आणि एक तुमचा अर्धा पाऊण तास एक वेळ लागेल तुम्हाला. तर जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय तुम्ही लास्टपर्यंत बघा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तुम्ही तर सर्वांचं तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आणि नवीन असाल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण लाईक, शेअर, सबस्क्राईब केलं तर नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवेल आणि उपायाचा फायदा तुम्हाला होईल जे मी तुम्हाला सांगणार आहे. तर काय करायचं आहे माहिती आहे का आपल्याला? संकट चतुर्थी ही तर आपल्याला दर महिन्याला येतच असते. तर आपल्याला संकट चतुर्थी दिवशी आपले संकष्ट निघून जाण्यासाठी आपल्याला वेगवेगळे उपाय केलेले फायद्याचे असतात. तर उद्या शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, आपले श्री गणपतीचा आपल्याला अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतानी, पाण्याने. आणि दुर्वा फूल वगैरे सगळं तुम्हाला वाहून घ्यायचं आहे. तुम्ही वर्किंग असाल वगैरे तर तुम्ही संध्याकाळी ही सेवा केली तरी चालेल. आणि जर घरी असाल तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर पहाटे केले तरी चालेल. तुम्हाला जसा वेळ भेटेल तेव्हा तुम्ही करा. गणपतीचा पंचामृताने आणि पाण्याने तुम्ही अभिषेक करून घ्या. अभिषेक करून घेतल्यानंतर दुर्वा, फूल, अक्षदा गणपतीला आणि कापसाची वस्त्रमाळ आणि वस्त्र तुम्ही कापसाचं गणपतीला वाहून घ्या. हे झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे माहिती आहे का? तांब्याचं तामण तुम्हाला छोटंसं म्हणजे एक प्लेट असतं बघा, नैवेद्याचं प्लेट वगैरे असतं तसं ते तांब्याचं तामण तुम्हाला घ्यायचं आहे. तांब्याचं तुमच्याकडं नसेल तर स्टीलचं चालेल, पण ते मांसाहार त्याच्यामध्ये खाल्लेलं किंवा मांसाहाराने बाटलेलं नसायला पाहिजे. तो पवित्र असलं पाहिजे, ते देवाचंच भांडं असलं पाहिजे. हे एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. अजून एक सांगते की शक्यतो संकट चतुर्थी दिवशी मांसाहार तुम्हाला टाळायचंच आहे. बरेच जण मांसाहार खातात, पण शक्यतो तुम्ही त्यांना त्याचं महत्त्व सांगा आणि त्यांना सांगा की संकट चतुर्थी दिवशी एक तरी दिवस म्हणजे संकट चतुर्थी म्हणा, गुरुवार म्हणा, एकादश म्हणा, जे काही असे महत्त्वाचे दिवस असतात ना, त्या दिवशी मांसाहार टाळणं खूप गरजेचं आहे. कारण काहीतरी प्रत्येक गोष्टीला काही ना काही रिझन असतं, काही ना काही त्याच्या पाठीमागे कारण असतं. त्यामुळे ते पूर्वजापासून पाळत आलेली रूढी असते, तर ती आपल्याला पाळावीच लागेल. जर कुणाची श्रद्धा वगैरे नसेल तर तुम्ही नाही पाळलं तरी चालेल, पण शक्यतो तुम्ही संकट चतुर्थीच्या दिवशी एकादश आहे, अमावस्या आहे, पौर्णिमा आहे, गुरुवार आहे, तर तुम्ही मांसाहार टाळा आणि संकट चतुर्थीच्या दिवशी तर नक्कीच टाळा. तर तुम्हाला ते तांब्याचं तामण घ्यायचं आहे. त्या तामणामध्ये तुम्हाला त्रिकोण काढायचा आहे. त्रिकोण म्हणजे त्रिकोण तर सर्वांना माहीत आहे. 3 कोण असलेला एक त्रिकोण असतो. ते सेप बरोबर येऊ की नाही येऊ, पण तुम्हाला त्याला 3 कोण असलं पाहिजे. ओल्या कुंकाने नाही, कोरड्या कुंकानेच काढायचं आहे. कोरड्या कुंकाने तुम्हाला त्रिकोण काढायचं आहे. आणि त्रिकोणामध्ये कुंकू वगैरे भरायचं नाही, रिकामा त्रिकोण तुम्हाला काढायचा आहे. त्रिकोण काढल्यानंतर 1 मूठ किंवा 4-5 चमचे तुम्हाला मसूर डाळ त्यामध्ये टाकायची आहे. अगोदर गणपतीची पूजा सांगितली तुम्हाला, हे लक्षात ठेवा. अभिषेक, गणपतीची पूजा, अक्षदा, फूल वगैरे सगळं वाहून झाल्यानंतर पुन्हा हे आपल्याला शिवाय करा. एक तांबणामध्ये त्रिकोण, कोरड्या कुंकांनी, नंतर त्यामध्ये मुठभर मसुरीची डाळ टाकायची आहे. आणि मसुरीची डाळ टाकल्यानंतर तुम्हाला
11 वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं आहे तुम्हाला. जर तुम्हाला माहिती नसेल तर यूट्यूबला लावून तुम्ही म्हणजे यूट्यूब बोलताना त्यांच्यासोबत तुम्ही जेवढं जमेल तेवढे शब्द बोला. गणपती स्तोत्र 11 वेळा बोलायचं आहे. गणपती रुचमोचन एक मंत्र आहे बघा, तुम्ही यूट्यूबला लावून सर्च करा, तुम्हाला सर्च केल्यानंतर तुम्हाला भेटेल. गणपती ऋणमोचन स्तोत्र हे तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. आणि ओम गणपते नमः त्याचा जप तुम्हाला 11 माळी किंवा 108 वेळा 1 माळ असं करायचं आहे. तर तुम्हाला गणपती अथर्व शीर्षक, गणपती स्तोत्र आणि गणपती रुचमोचन स्तोत्र हे तुम्हाला 11 वेळा म्हणायचं आहे. जास्तीत जास्त तुम्हाला याच्यासाठी समजा अर्धा पाऊण तास 1 तास धरून चला, सगळ्या सेवासाठी तुम्हाला एखादी तास लागेल, पण याचा रिझल्ट हा 100% मिळतो. कारण मुलांनी आईसाठी आणि शक्यतो मुलांच्या अभ्यासात प्रगती होण्यासाठी, मुलांची भरभराट होण्यासाठी, मुलांची बुद्धी चांगली चालण्यासाठी आणि याच्यासाठी पण. आणि जर तुमची दुसरी कुठली इच्छा आहे ते बोलून पण तुम्ही ही सेवा करू शकता. नोकरी म्हणा, लग्न म्हणा, घरातले वादविवाद म्हणा, घरातली सुखशांती म्हणा, आरोग्यविषयी कुठलीही तुम्ही जी तुमची इच्छा मनात आहे ते धरून तुम्ही त्याच्यासाठी ही सेवा करू शकता. ह्या सेवेचे फळ तुम्हाला नक्की मिळतं. काहीच तुम्हाला साहित्य लागणार नाही. सर्व साहित्य तुमच्या घरात अवेलेबल असेल आणि वेळ तुम्हाला फक्त एक तास वेळ लागणार आहे. तर तुम्ही ही सेवा करा, नक्की करून बघा. जास्तीत जास्त तुम्हाला 8 दिवसामध्ये याचं फळ भेटेल. आणि तुम्ही व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही शेअर करा, दुसऱ्यापर्यंत पोहोचू द्या, दुसऱ्यांना पण सेवेचा लाभ घेऊ द्या. तर एवढंच मी आज व्हिडिओमध्ये ही सेवा सांगितली आहे. तर ही आजची जी सेवा तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे ती सेवा मी स्वामीचरणी रुजू करते आणि तुमचा निरोप घेते. आणि भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.